धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ, पैशांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते, तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठीचे काही सोपे उपाय. लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे. संध्याकाळी गोधुली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा. हळदी कुंकू लावून पूजा करावी. तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे. दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा. शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी. या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते. श्री यंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते, तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात ताम्रपत्र, रजतपत्र किंवा भुर्जपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता. प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी. तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखविण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा. माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेर देव करीत असतात. कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. त्यांची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतात. अशा प्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठीचा एक उत्तम उपाय ठरू शकतो. धनप्राप्तीच्या उपायांमध्ये श्रीसूक्त पठण हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो. ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी श्रीसूक्ताच्या मंगलदायक मंत्रांचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे. शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी श्रीसूक्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ शकते. आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते. त्यामुळे आपण कमावलेल्या पैशांपैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा. तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत. इतरांच्या पैशावर वाईट नजर ठेवू नये. कोणाचीही वस्तू स्वतःजवळ ठेवून न देता ती त्याला परत करावी. यामुळे महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. याबरोबरच आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येणे अगोदरच तिच्या जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो, झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे. घरामध्ये जर मीठ सांडले असेल तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये. सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत: मीठ,
झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये. बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. हे कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावास्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा. कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. तसेच या सर्व उपायांबरोबरच 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहते. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते. धन्यवाद.